कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मीरा, तू आल्यापासून मी तुला बघते, तुला घरातली सगळी कामं येतात. कसं काय? सवय हो बाईचे, सवय असली ना की सगळी कामं पटापट होतात. म्हणजे आमच्या घरातली सगळी कामं मीच करायचे. सडा, रांगोळी, देवपूजा, स्वयंपाक, धुणी भांडी सगळं मीच करायचं. आणि तेही लहानपणापासून. मला आनंद मिळतो यात आणि मला आवडतं सुद्धा. खरंच खूप कौतुक वाटतं मला तुझं. बरं, ताक घुसळून झालं ना की थोडासा आराम कर. हो, ताक घुसळून झालं ना की ही भांडी घासून ठेवते आणि मग आराम करते. चालेल, आलेच. हो. अनर्थ. नाही 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 नाही, दृष्टीपथात न येऊ, वाट होईल अवघड. शत्रू होईल सावध, मार्ग खडतर न हो. भ्रमात भ्रमात राहावे सगळे, भ्रमात. हट 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 हट. मीरा, काय झालं बाईसाहेब? काही नाही. मला जायला हवं तिकडे, पोचायला हवं, वेळेत पोचायला हवं. काहीतरी विलक्षण विलक्षण आहे तिच्याकडे. मला जाणीव होते त्याची, पण काय काय आहे ते? कसं शोधू? मीरा, काय आहे तुझ्याकडे? ते जे काय असेल
ते मला मिळवायला हवं. मंजिरी खाली अनाथाश्रमातल्या बायका तुला भेटायला आल्यात. हे काय? अहो, अहो, काही म्हणत होतात का तुम्ही? अनाथाश्रमातल्या बायका तुला भेटायला आल्यात खाली. बर, चल. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. बोला. त्याचं काय दादासाहेब, दरवर्षी आश्रमातल्या मुलांचा आपण स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करतो. मुलांच्या अंगातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून मंजिरीज मॅडमच्या पुढाकाराने आपण त्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली होती. मॅडम, आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की यावर्षी आपण आणि दादासाहेबांनी प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या कार्यक्रमाला यावं. त्याचंच निमंत्रण घेऊन आम्ही आपल्याकडे आलोय आज. खरं तर अंबिका मॅडम होत्या तेव्हा त्या सगळंच हँडल करायच्या. मुलांना काय हवंय नको त्या सगळं बघायच्या. प्रमुख पाहुणे म्हणून पण त्याच यायच्यात. मंजिरी मॅडमला कधीच त्यांनी काही धावपळ करू दिली नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.